नमस्कार, शीतल एडीएम क्रिएशनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मार्केटमध्ये यावर्षी खूप डिमांडिंग असणारी मोरपंख राखी आज आपण बनवणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने आणि 10 मिनिटात तयार होणारी ही राखी आहे। ती बनवण्याची प्रोसेस सुद्धा खूपच सोपी आणि राखी दिसायला सुद्धा अतिशय सुंदर दिसते। तर त्यासाठी आपण मोरपंख कुंदन घेतला आहे राऊंडचा। त्यानंतर अशा प्रकारे जो राखीसाठी दोरा वापरतात, कॉटन थ्रेड याला बोलतात किंवा डोली दोरा असेही याला म्हणतात, तो घेतला आहे। त्यानंतर 4 mm मोती, 6 mm चे टायर क्रिस्टल हिरव्या रंगाचे, तुम्ही इथं निळ्या रंगाचे सुद्धा घेऊ शकता, ते सुद्धा अगदी मॅच होतात। त्यानंतर अशा प्रकारच्या कॅप घेतलेल्या आहेत आपण, या प्लास्टिक मधल्या आहेत, तुम्ही इथं मायक्रोप्लेटेड सुद्धा वापरू शकता। त्यानंतर 2 mm चे मायक्रो पॉलिश असलेले गोल्डन मनी घेतले आहेत। त्यानंतर 0.3 mm ची तार आणि ग्लू घेतला आहे। त्यानंतर स्केल घेतला आहे दोरा मोजण्यासाठी आणि कात्री लागणार आहे। तर इथं आपण सुरुवातीला दोरा मोजून घेणार आहोत। तर आयडियली इथं कोणतीही राखी बनवताना आपण 13 इंच इतका दोरा घ्यायचा आहे। तर आपणही आज 13 इंच दोरा कट करून घेणार आहोत। तर अगोदर पट्टीने 13 इंच दोरा इतका मोजून घ्यायचा आणि तो नंतर डबल करून घ्यायचा, म्हणजे टोटल 26 इंच हा दोरा असणार आहे। तो आपण 2 पदरी करून वापरणार आहोत। अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल व्यवस्थित। 12 इंच आणि मी 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 13 इंच आणि त्याच्यानंतर डबल करून घेतला आहे आणि तो दोरा कट करून घ्यायचा आहे आपल्याला। बघा आता त्यानंतर ज्या बाजूने दोरा सेपरेट आहे, म्हणजे दोऱ्याची टोकं जी सेपरेट आहेत तिकडून आपण राखी होणार आहोत। तर ज्या बाजूने दोरा जॉईंट आहे त्या बाजूला आपल्याला अगोदर एक गाठ मारून घ्यायची आहे एकदम एंड पॉइंटला। आणि ज्या बाजूने दोन्ही दोरे जी सेपरेट आहेत तिकडे आपण ग्लू लावून घेणार आहोत। तिथे तुम्ही कोणताही ग्लू वापरा। बघा अशा पद्धतीने त्याला थोडंसं दोन्ही बोटांनी प्रेस केल्यानंतर ते असं थिन होतं। त्याला आपण कात्रीने एकदम टोकदार असं कट करून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला जेणेकरून नंतर मोती अगदी सहज होता येतात। अशा पद्धतीने बघा दुसऱ्या बाजूने मी जिकडून बाजू जॉईंट होते त्या बाजूने मी गाठ मारून घेतली आहे एकदम एंड पॉइंटला आणि एक तिथं 4 mm चा मोती ओवून घ्यायचा आहे। तर बघा आपण दोरा कट केल्यामुळे, ग्लू लावून दोरा कट केल्यामुळे ते आपल्याला ओवायला अगदी सोपं जातं। बघा सहज आपला मोती हा त्यात ट्रान्सफर झाला आहे आणि तो सुद्धा एकदम आपल्याला अशा प्रकारे दोन्ही एंडला आपल्या राखीच्या असे फिनिशिंग येणार आहे। आता आपण मेन राखी कशी बनवायची ते बघूया। तर त्यासाठी अगोदर मी 5 mm चा मोती घेतला आहे। त्यानंतर एक कॅप घेतली आहे। तर इथं कॅप घालताना आपल्याला दोन्ही कॅप अपोजिट साईडच्या घालायच्या आहेत। बघा अशा पद्धतीने मध्ये क्रिस्टल किंवा मोती असे जे काही आपण वापरणार आहोत त्याच्या दोन्ही साईडला 2 कॅप येणार आहेत। तर इथं आपण क्रिस्टल टाकून घेणार आहोत। अगोदर एक कॅप टाकली, नंतर क्रिस्टल आणि त्यानंतर अपोजिट साईडने दुसरी कॅप टाकून घेणार आहोत। बघा व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला व्यवस्थित। आता त्यानंतर अजून एक 5 mm चा मोती टाकून घेतला आहे आणि आता आपण जो मोरपंख कुंदन घेतला आहे राऊंड, तो आपल्याला एकदम मिडलला म्हणजे सेंटरला ओवून घ्यायचा आहे। त्याला जे होल असतात त्यापैकी सेंटरचे जे होल आहेत त्यामध्ये आपल्याला हा दोऱ्यामध्ये कुंदन ओवून घ्यायचा आहे। बघा तर याच्या उजव्या बाजूला 2 आणि डाव्या बाजूला 2 असे होल शिल्लक राहिले आणि
मधले जे होल आहे त्यामध्ये आपण दोरा ओवून घेतला। आता या कुंदनभोवती आपण मोत्याची आणि गोल्डन मण्यांची डिझाईन बनवून घेणार आहोत। त्यासाठी इथं 0.3 mm ची जी तार घेतली आहे आपण ती बंडलमधून साधारण 1 फूट इतकी कट करून घ्यायची आहे। आणि ही जी तार आहे ती आपल्याला कुंदनला जे होल आहे त्यापैकी एका होलमध्ये अटॅच करून घ्यायची आहे। तर बघा इथं कोणत्याही होलमध्ये तुम्ही ही तार अटॅच करू शकता, कारण कुंदनच्या सगळीकडून आपल्याला सर्कलमध्ये डिझाईन बनवून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे पीळ टाकून घेतला आहे मी, बघू शकता। आणि छोटे जे टोक आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। थोडंसं प्लायरने मी फिटिंगमध्ये ही जी तार आहे ती पीळ टाकून घेतली आहे आणि नंतर शिल्लक राहिलेली छोटी तार कट करून घेतली। त्यानंतर इथं आपल्याला 4 mm चा एक मोती आणि 2 mm चा गोल्डन मनी ओवून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर वरचा जो गोल्डन मनी आहे तो थोडासा साईडला घ्यायचा आणि आपली जी 0.3 mm ची जी तार आहे ती मोत्यामधून खाली बघा दुसऱ्या साईडने अशी ओढून घ्यायची। बघा आता आपला मोती आणि ही गोल्डन मनी आपले फिक्स झाले आहेत। आता त्याच्या शेजारी आपण लगेच दुसरा मोती ओवून घेणार आहे। एक मोती आणि एक गोल्डन मनी टाकून घ्यायचा आणि गोल्डन मनी जो आहे तो वरच्या बाजूला तसाच ठेवायचा आणि मोत्यामधून 0.3 mm ची तार खालच्या बाजूने खाली ओढून घ्यायची। तर पूर्ण कुंदनच्या साईडने आपण ही सेम प्रोसेस फॉलो करून डिझाईन बनवून घेणार आहोत। या अगोदरही मी खूप साध्या आणि सोप्या राख्यांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही जाऊन चॅनलवरती नक्की बघा। आणि अगदी मोजक्या साहित्यात त्या राख्या बनवलेल्या आहेत। 2 ते 3 डिझाईन मी अगोदर शेअर केलेल्या आहेत। आणि ही मोत्याची जी राखी ती आज आपण बनवत आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारचं घंटीचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्या लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल। तर बघा सेम प्रोसेस फॉलो करून आपण ही डिझाईन पूर्ण मोरपंख कुंदनच्या बाजूने बनवून घेणार आहोत। बघा अशा पद्धतीने ही डिझाईन दिसते। आणि आता व्यवस्थित जेवढे मोती आपण ओवले आहेत तेवढे प्रॉपर बसतात का ते बघायचं, एकदा चेक करायचं आणि नंतरच आपल्याला हे सर्कल पॅक करून घ्यायचं आहे। पहिला जो मोती होता त्याच्या बाजूने 2 राऊंड तारेने बांधून घेतले की हा जो सर्कल आहे तो पूर्ण होतो। आणि आता याला आपल्याला मोत्याच्या 2 मोत्यांच्या गॅपमधून आणि कुंदनला जे होल आहेत त्याच्यामधून हे एकमेकांना अटॅच करून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने, म्हणजे इथं आपण जो सर्कल आहे तो सगळ्या बाजूने पॅक करून घेणार आहोत कुंदनला। खूप सोपं आहे। खालच्या बाजूने 2 मोत्यांच्या मधून वर होलमधून कुंदनच्या बाहेर वायर काढायची आणि नंतर पुढच्या 2 मोत्यांच्या गॅपमधून ही वायर खालच्या बाजूने वर काढून घ्यायची। अशा पद्धतीने आपण सर्व बाजूंनी हे जे रॅपिंग आहे ते वायर रॅपिंग करून घेणार आहोत। आणि आता 2 वेळाची 0.3 mm ची जी तार आहे ती
मोत्याच्या भोवती 2 राऊंड मारून घ्यायची आणि नंतरच ती कट करून घ्यायची, म्हणजे सहसा तर ती निघत नाही नंतर. आणि त्याचं टोक आहे ते व्यवस्थित आतल्या बाजूने प्रेस करून घ्यायचं आहे. तर आता आपली दुसरी साईडची जी डिझाईन आहे ती आपण वळून घेणार आहोत. तर त्यासाठी फक्त आपण 5 mm चा मोती, नंतर एक कॅप, 6 mm चा हिरव्या कलरचा क्रिस्टल, त्यानंतर दुसरी कॅप टाकून घेणार आहोत आणि शेवटी एकदम 5 mm चा एक मोती टाकून घेणार आहोत. दिसायला अतिशय सुंदर दिसते ही राखी. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि याचं जे मटेरियल आहे ते ऑनलाईन सुद्धा सहज मिळतं किंवा तुम्हाला ऑफलाईन सुद्धा तुमच्या एरियामध्ये स्टेशनरी शॉपमध्ये मिळून जाईल. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर आपण दुसऱ्या एंडला सुद्धा एक 4 mm चा मोती ओवून घेणार आहोत आणि एकदम शेवटच्या टोकाला एक गाठ मारून घेणार आहोत. आणि जे आपण छोटं टोक तयार केलेलं ते कट करून घेणार आहोत कात्रीने, म्हणजे ते दिसायला ऑड वाटणार नाही. आणि आता आपली ही पूर्ण जी डिझाईन आपण बनवली आहे ती डिझाईन आपल्याला सेंटरला घ्यायची आहे दोऱ्याच्या. आणि नंतर राखीच्या दोन्ही बाजूला मोत्यांच्या अगदी जवळ दोन्ही साईडला गाठी मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपली जी डिझाईन आहे ती इकडं तिकडं सरकत नाही किंवा मोती इकडं तिकडं सरकत नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.